धादांत खोटं बोलणं, त्याच्यातनं सनसनाटी निर्माण करणं, हे आता अंजलीताईंनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा तर एक विश्वास राहायचा, आता ते विश्वास हरता राहिलाही नाही. म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच. याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये काही राज्यात फरक आढळून आला, त्यामध्ये काही कंपन्या 6 महिन्याची गॅरंटी देतात तर काही कंपन्या 1 वर्षाची गॅरंटी देतात. अधिक टिकाऊ जास्त गॅरंटी असलेला स्पेसिफिकेशन प्राप्त असलेले स्प्रे पंप खरेदी करण्यात आलेले. आता अधिक टिकाऊ आणि 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणारा आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे 2,857 रुपयात हा पंप शासनाला पडलेला आहे. तसं पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना, आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्या ज्यावेळेस जिथं कुठं जाऊन आभार मानलेत. आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलंय, आपण बघावं एक जण फवारतोय त्याला विचारावं कुणी पंप दिलाय, काय किती दिवस टिकलाय, याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे. म्हणून दुसरा आणखीन एक कापूस साठवणुकीच्या बॅग बाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला. आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची, कारण त्यावेळेस संबंध राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही, कापसाला भाव नव्हते. कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या स्किनवर पण व्हायला लागला. अशा अनेक तक्रारी आल्या. म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे, काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे, ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे. म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानी यांना विचारून ठरवून सरकारने खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही, आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य, नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं. एक या म्हणजे आजवर अनेक आरोप माझ्यावर गेली. आज आपल्याला म्हणलंच की 58वा 59वा दिवस आहे हा, की फक्त मी आणि त्यात अंजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले. बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले. एवढेच नाही तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का, एवढ्या हुशार आहेत त्या. मला आजही आदर आहे, पण जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला. आणि ते जर सगळ्या गोष्टी आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडे माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का. म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित, त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो. म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धादांड आरोप करू नका.